बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंना इशारा दिलाय। आदित्य ठाकरे अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत बोलतात तर आम्ही आदित्य ठाकरेंच्या मीटिंगमध्ये दारूचे ग्लास असलेले व्हिडिओ समोर आणावेत का, असा इशारा पावसकर यांनी दिलाय। अब्दुल सत्तार आमचे मंत्री महोदय कोणाशी तरी बोलताना म्हणाले त्यांचा राजीनामा घ्या कृषी मंत्र्यांचा, दारूविषयी काहीतरी बोलले। तुम्हाला दारूच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरेंची मीटिंग चालू असतानाचे दारूच्या हे असतील किती व्हिडिओ बघायचे आहेत? आणि जर अशा पद्धतीने जाणार असाल, काही झालं मंत्र्यांचा राजीनामा द्या, म्हणजे अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या। शिवसेनेच्या शाखेमध्ये वाद सोडवले जायचे, मात्र आता शिवसेनेच्या शाखांवरूनच वाद सुरू झालेले आहेत। डोंबिवलीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेनं थेट शाखा विकत घेऊन ठाकरे गटाची कोंडी केली होती। आता त्यापाठोपाठ नवी मुंबई आणि नंतर ठाण्यात देखील अनेक शाखांवर शिंदे गटानं बाळासाहेबांची शिवसेनेचे फलक लावले। त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे। वाद मिटवणाऱ्या शाखांवरूनच वाद। कायदेशीर कब्जावरून आमने सामने। शिवसेना शाखा कुणाची? ठाकरे शिंदे गटात नवा वाद। ठाणे जिल्ह्यात शिवसेना शाखेचे बोर्ड काढून त्यावर बाळासाहेबांची शिवसेना शाखा असे बोर्ड लावले जात आहेत। शिवसेना शाखा रजिस्टर करून शाखेवर कायदेशीर कब्जा करण्यासाठी शिंदे ठाकरे गटात चढाओढ सुरू झाली आहे। त्यातूनच नव्या वादालाही अनेक ठिकाणी तोंड फुटतंय। दोन्ही गटांसाठी शाखा महत्त्वाची आहे। सामान्य नागरिकांच्या सोबत संवाद आणि संपर्क साधता यावा यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शाखांवर भर दिला होता। शिवसेनेच्या प्रवासात शाखा अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळेच ठाकरे आणि शिंदे गट शाखांच्या मुद्द्यावरून आमने सामने आलेत। डोंबिवली, तुर्भे आणि त्यापाठोपाठ ठाणे या सर्व ठिकाणी दोन्ही गटात समर्थकांमध्ये राडा झाला। शिंदे आणि ठाकरे समर्थक आता आरपारची लढाई लढतायत। याच दरम्यान कायदेशीर बाजू भक्कम करून या शाखा ताब्यात घेतल्या जात आहेत। सध्या तरी हे सर्व शांततेत सुरू असलं तरी भविष्यात मोठा राडा होण्याच्या दिशेनं हे सर्व सुरू आहे असंच बोललं जातंय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय। ठाकरे गटातील पदाधिकारी केदार दिघे यांनी शिंदे गटाला मुघलांची उपमा दिली। खरं तर शाखांमधून काय काम चालतं तर सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम चालतं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम चालतं। हेच काम सर्व शाखांमध्ये चाललेलं आहे। तीच शाखा जी काल होती ती आज आहे। निवडणूक आयोगाला दोन्ही गटांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत। आता पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शाखा कोणाकडे आहेत हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळेच दादरमधील शिवसेना भवन कुणाचं हा वाद निर्माण होऊन दोन्ही गटाचे समर्थक भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अभिनेत्री जुही चावला आणि दक्षिण मुंबईतील अनेक रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली आहे। जुहीनं या संदर्भात शनिवारी ट्विट करत आवाज उठवला। तुम्हालाही तुमच्या परिसरात हवेत दुर्गंधी येत आहे का, असा प्रश्न तिनं या ट्विटमधून विचारलाय। जुही चावलानं नेमकं ट्विट काय केलंय आपण पाहूयात। मुंबईमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे, हे कुणाच्या लक्षात आलंय का? आधी वरळी, बांद्रा आणि मिठी नदीच्या इकडून जाताना पाण्याच्या प्रदूषणामुळे असा दुर्गंध यायचा, पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये हीच अवस्था आहे। दिवस रात्र आपण गटारात राहत आहोत असं वाटतं, असं ट्विट जुही चावला हिनं केलेलं आहे। दरम्यान जुही चावलाच्या या ट्विटवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सार्वत्रिक म्हणणं योग्य नाहीये। मुंबई एक उत्तम शहर आहे। खरं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरची काही कमतरता आहे। महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईमध्ये काही अडचणी लोकांना सहन कराव्या लागत आहेत, पण आता सरकार बदललेलं आहे। मुंबईमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी 6000 कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते तयार करायला घेतले आहेत, ज्यातून मुंबई बदलणारा इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे।
त्यामुळे सरसकट अशा प्रकारे मुंबईला म्हणणं हे अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. या आंतरराष्ट्रीय शहराबद्दल किमान सेलिब्रिटीजने अशा प्रकारचं वक्तव्य करताना थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे. आता मोठी बातमी आहे वारकऱ्यांसाठी. रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक उभी करणार असल्याची घोषणा केली आहे. पैठणमध्ये आयोजित संत स्नेह भेट कार्यक्रमामध्ये भुमरे यांनी हे जाहीर केलं. वारकऱ्यांच्या बँकसाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. वारकऱ्यांना पैशासाठी कुणापुढेही हात पसरवायची गरज पडू नये यासाठी स्वतः संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची घोषणा केली आणि यावेळी उपस्थित संत मंडळींनी आपल्या समस्या या संमेलनामध्ये मांडल्या आणि यावेळी मंत्री भुमरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत पैठण येथील घाट एकनाथी भागवत भवन बांधून देण्याचं जाहीर केलं. रवी राणा हे पत्रकारांशी बोलतायत, थेट जाऊयात.